प्रकरणी एसआयटी चौकशीला आता वेग आल्याचं पाहायला मिळते। डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झाली। फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा होतात। व्हिडिओमधल्या पीडितांना न्याय देण्यावर भर असणार आहे। आर्थिक व्यवहार, खराचं नेटवर्क, सहकारी आरोपींचा शोध आता सुरू करण्यात आला। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळते। अशोक खरात प्रकरणी आता तपासाला वेग आलाय। एसआयटी चौकशीला वेग आल्याचं सध्या पाहायला मिळतं। डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे आता तपास सुरू करण्यात आला। फोन कॉल तपासण्यासह यामधले तांत्रिक पुरावे सुद्धा आता गोळा होतात। व्हिडिओमधल्या पीडितांना न्याय देण्यावर भर दिला जातोय। आर्थिक व्यवहार नेमके खरातने कोणकोणते केले होते, खराचं नेटवर्क काय आहे, सहकारी आरोपींचा आता शोध घेतला जातोय। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता एसआयटी चौकशीला वेग आल्याचं पाहायला मिळते। सध्या नेमकं काय काय हाती लागले पोलिसांच्या? खरं तर काल या सगळ्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जे एका एसआयटीची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती। कारण अशोक खरात याचे अनेक राजकीय लोकांशी संबंध आहेत। भविष्य बघण्यासाठी अनेक राजकीय लोक हे अशोक खरातकडे जात होते। एका बलात्कार प्रकरणी अशोक खरातला अटक करण्यात आलेली आहे। एका महिलेने तक्रार दिलेली आहे। अन्य काही महिलांवरती सुद्धा या बाबाने अशा पद्धतीचं गैरवर्तन केलेलं आहे का, त्या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस हे तपास करत असताना आता एसआयटीची सुद्धा स्थापन झालेली आहे। कालच एसआयटीची टीम जी आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेली होती। तेजस्विनी सातपुते यांच्या जे मार्गदर्शनाखाली ही एसआयटी ही स्थापना झालेली आहे। काल दिवसभर या सगळ्या प्रकरणी या एसआयटी कडनं हे तपास करण्यात आलेला आहे। अनेक फोन कॉल हे चेक करण्यात आलेलं आहे। बाबाचे ऑफिस असेल, घर असेल नाशिकमधलं, त्याच पद्धतीनं सिन्नर परिसरातील अनेक जे वेगवेगळे स्पॉट आहेत तिथे जाऊन या एसआयटी टीम कडनं हे तपास आता वेगाने सुरू करण्यात आलेला आहे। काही डॉक्युमेंट्स महत्वाचे जे आहेत ते आता या खरं तर एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। बाबांची मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे, त्याही मालमत्ताचं जे आहे चौकशी या एसआयटी कडनं केली जाते। मागच्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा जो आहे तो माया या बाबांनी जमवलेला आहे, अशा पद्धतीचा संशय या खरं तर एसआयटीला आहे। त्यामुळे अनेक महत्वाचे हे धागदोरे या एसआयटीच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे आणखीन काही कारणांनी या बाबाच्या आहेत का किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असणार आहे।